आज 19 ऑगस्ट 2025 रोजी प्रतीक्षा फोटोज या आस्थापनाचं उद्घाटन त्या ठिकाणी नव्यानं धर्मवीर संभाजी महाराज चौक सिरक हॉटेलच्या खाली झालेलं आहे। आम्ही आमच्यातले तरुण हे कुणाच्या हाताखाली काम न करता स्वतः मालक व्हावेत, उद्योजक व्हावेत यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो। त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय तयार करून त्यात एक चांगली भरारी घेतलेली आहे। भविष्यात सुद्धा आपल्या लोकांनी आपल्या माणसाला मोठं करावं, त्यांच्या व्यवसायात त्यांना भरभराट मिळावं आणि त्याच्यासाठी आपण त्यांना समर्थन देणं, त्यांना या व्यवसायात सपोर्ट करणं गरजेचं आहे। त्यासाठी त्यांना या व्यवसायासाठी त्यांच्या दुकानासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रतीक्षा फोटोजची शाखा बेळगाववर व्हावीत अशा सदिच्छा देतो आणि संपूर्ण धन्यवाद। आमचे मित्र नेताजी कापकर आज वर्ल्ड फोटोग्राफी डे या वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्तानं आज समाजाला उपयोगी पडणारा असं स्टुडिओ आमच्या या बोहार्स या ठिकाणी धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी तरी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही जनसेवा आहे। फोटोग्राफी म्हटलं तर व्यक्तीचं कॅरेक्टर त्याच्या फोटोमध्ये दिसतंय म्हणतात आणि खरोखरच आज आपण कुठेही इव्हेंट्स आपण केलो तर त्याच्या आठवणी ह्या फोटोतून जातात। आता आपल्या बालपणापासून म्हातारपणीपर्यंत आपण काय होतो ते चित्र आपलं जर हे बघायचं असेल तर या फोटोग्राफीच्या माध्यमातून बघता येतं। आज पूर्वी फोटोग्राफी अशा मोठ्या प्रमाणात नव्हती। आमचे आजा आजी आजोबा वगैरे बोलायचे की तू बालपण तुझं असं होतं, तू असा दिसायचास, त्याच्यानंतर तू असा दिसायचास, हे फक्त तोंडी बोलायचे। पण आत्ताच्या ह्या युगामध्ये या फोटोग्राफीनं संपूर्ण जगत आपल्या हातात ठेवलेलं आहे। तर आपण कुठेही जावा, आज कुठेही आम्ही एखादी सीन बघायला गेलो, ट्रिपला गेलो तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्या ठिकाणी फोटो आपल्याला काढता येतात आणि ते आपणच आपलं कॅरेक्टर त्या फोटोमध्ये घेतो आणि या माध्यमातून या फोटोशॉपीला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता प्रत्येकाला त्याची टेक्निक्स माहिती नसतात। आज आम्ही फोटो घेत असताना त्याचे अँगल, समोरून देणाऱ्याचे पोज, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचारात घेऊन तो फोटो आपण त्या ठिकाणी काढला पाहिजे आणि हे त्या फोटोग्राफरला जमतंय। सर्वसामान्य माणसं आमच्या हातात कॅमेरा दिला तर आम्हाला तो फोटो काढता येत नाही आणि त्यासाठीच टेक्निकनं पूर्ण माहिती असलेल्या माणसाने फोटो काढला तर तो फोटो अविस्मरणीय राहतोय आणि म्हणून नेमकेच निसर्गामध्ये टिपलेले फोटो तुम्ही बघताय। आम्ही काही ठिकाणी बघतो आता वेबसाईटला वगैरे खूप सुंदर फोटो एखाद्या पक्षाचे, एखाद्या निसर्गाचे, डोंगर भागाचे, नदी प्रवाहाचे हे फोटो त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून आम्हाला ती निसर्गाचा आनंद लुटता येतो या फोटोच्या माध्यमातून। त्यासाठी आज या छोट्याशा दालनामध्ये तुम्ही फोटोग्राफी चालू करून आमच्या सर्वसामान्यांची सेवा मिळावी ह्या भावनेतून तुम्ही सुरुवात केलेला फोटोग्राफीचा हा व्यवसाय मोठ्या आकार भविष्यामध्ये तुम्ही या फोटोग्राफीमध्ये अतुल्य कामगिरी करून तुम्ही मोठं व्हावं आणि सर्वसामान्य तुमच्या हातून सेवा करावी एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन माझ्या धन्यवाद।